देव येतो कोणासाठी येतो? सज्जनासाठी येतो. एखाद्याचा हात वर येऊ द्या, म्हणावं ताई मी सज्जन आहे. आहे कुणी इथं? येऊ द्या ना आजचं पाकिट तुम्हाला. कार्यकर्ते तयारच आहेत. थोडा वेळ राहिलाय नारळ पाकिट. फक्त म्हणा मी सज्जन आहे. आहे का कुणी इथं? एकही सज्जन नाही. माया सकट बर का आपण बी हातवर करणार. काय सांगावं महाराज, सज्जन म्हणजे काय? खोटं बोलणार नाही त्याला सज्जन म्हणायचं. ज्याला वैराग्य आहे त्याला सज्जन म्हणायचं. ज्याने फक्त परमार्थ करावा त्याला सज्जन म्हणायचं. पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम नमन नमन. सारे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो विस्तारो. माझी सद्गुरु दास तुकार, बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो विस्तारो. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं निंद्रे समागत्य तिष्ठन्तं आनंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगदवंदनीय श्री संत तुकोबाराया यांचा 4 चरणांचा अतिशय महत्वाचा असणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमास सुरुवात करत असताना माझ्या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत माझा पांडुरंग परमात्मा, पांडुरंगाला वंदन. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज माझ्या माऊलींना वंदन. देहुनिवासी जगतवंदन तुकोबाराया, तुकोबारायांना वंदन. तुम्हा सकल माता पित्यांना वंदन, तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन. या सर्वांना वंदन करत असताना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या देवतेनं आम्हाला दिला त्या माणसाला, त्या देवतेला वंदन करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर अजून कुणाची वाट बघण्याची गरज काय? तर मी एक सांगेन, मी नेहमी सांगते आणि आजही सांगेन, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या. ऐका, पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळताय ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे. तुम्ही म्हणाल महाराज तुमचे राजे जन्माला आले नसते तरी आम्ही कुंकू लावलं असतं. हिंदू धर्माची संस्कृती आहे, हिंदू स्त्रीच्या कपाळाला कुंकू दिसलं पाहिजे. तुमचे राजे जन्माला आले नसते ना तरी आम्ही कुंकू लावलं असतं. असं कुणाला वाटत असेल तर त्याला मला सांगायचंय, तुम्ही कुंकू लावलं असतं पण माझे राजे जर जन्माला आले नसते ना तर काशी की कला जाती थी. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी. अगर एक शिवाजी राजा ना होता तो सबकी सुन्नत होती थी, सबकी सुन्नत होती. म्हणून विनंती आहे, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज नारोळी या गावामध्ये भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा उभा राहिलेला आहे. 32 मणांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी तुम्ही बसलेले असाल ना राज, तरी आज या हरी कीर्तनामध्ये यावं, विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं.
आइए आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज विराजिए। कथा करो मति अनुसार, कथा करो कथा करो कथा करो मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। कथा करो मति अनुसार, कथा करो मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। जिजाऊ कुमार पधारिये, या ठिकाणी सोहळा उभा राहिलाय राज। तुम्ही होतात म्हणून आज हे कीर्तन आहे, तुम्ही होतात ना राज म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे, आमच्या मातीतली स्त्री सुरक्षित आहे। याव राजा याव राजा याव, पधारिये जिजाऊ कुमार पधारिये, जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। नारोळी या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, भव्य दिव्य असं सोहळ्याचं आयोजन, अतिशय सुंदर असं आयोजन, अतिशय सुंदर असं नियोजन। माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा आपणा सर्वांचं प्रेम आणि नारोळीकरांचं प्रेम। मागची ही वर्षी कीर्तन सेवा झाली आणि आवर्जून आपण याही वर्षी मला कीर्तन सेवेसाठी बोलावलं, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं अंतकरणातून ऋण। विठ्ठला 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 विठ्ठला। जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, उजळले भाग्यात माझं भाग्य उदयाला आलं। ओतोरी या गावी तुकोबाराया विश्रांती घेत असताना तुकोबारायांना साक्षात्कार झाला, स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला। माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, महाराजांना साक्षात्कार झाला। कुणी विचारायला गेलं नाही, तुमचं भाग्य उजळलं की मावळलं, तुम्ही सुखात आहात की दुःखात आहात। पण काही गोष्टी माणसाच्या अंतकरणामध्ये आवरल्या जात नाही, बरोबर ना? काही गोष्टी माणसाच्या अंतकरणामध्ये आवरल्या जात नाही। माणसाच्या पोटात राहतं पण बायांच्या पोटात अजिबात राहत, महिला मंडळ बायांच्या पोटात अजिबात राहत का? राहतं तुमच्या नारोळीमध्ये, आमच्या तिकडे राहत नाही बरं का। आता हे काही मी आरोप नाही ठेवत, पण काही कारण आहेत। कौरव पांडवांचं युद्ध झालं, कौरवामध्ये कर्ण मारल्या गेला, कुंती माता रडायला लागली। रडणाऱ्या कुंतीकडे धर्मराजे गेले, आशीर्वाद मागितला, दर्शन घेतलं, माते विजयी झालो। कर्ण मारला, कुंती माता रडायला लागली। धर्मराजे विचारतात, आई आम्ही विजयी झालो, तुला आनंद व्हायला पाहिजे, तू रडतेस का? कुंती माता म्हणाली, बाळा ज्या कर्णाला तुम्ही मारलं ना तो माझा मुलगा होता, सूर्यमंत्रापासून प्राप्त झालेला, लग्नाआधीचा माझा मुलगा होता, तुमचा मोठा भाऊ होता आणि माझं पोरग असल्यामुळे मला रडायला येतंय। एवढे दिवस तुझ्या पोटामध्ये हे लपून राहिलंच कसं? एका गोष्टीमुळे एवढा अनर्थ झाला आई। इथून पुढे मी स्त्री जातीला शाप देतो की कुठल्याही इथून पुढे स्त्री जातीला शाप देतो की बाईच्या मनात कुठलीच गोष्ट लपून राहणार। तेव्हापासून सखुबाई गंगूबाईला भेटते, तुला काही माहिती का ग? ती म्हणती नाही ग, सांगणार नाही ना कुणाला। अगो बाई घर भलं आपण भलं, ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला आपल्याला अजिबात जमत नाही बघ। सांग बरं काय झालं? सगळं सांगून रिकामी होते। दुसऱ्या दिवशी वाढदिवसाला भेटते, केक कापायला लागला, इकडं केक कापणं चालू आणि इकडं विचारते काय ग काय झालं?
ती म्हणते काही नाही, सांगू का तुला काही माहिती आहे? ती म्हणते नाही ग, सांगू नको बरं का कोणाला. अगं लहानपणापासून तुझी माझी मैत्री, माझा स्वभाव तुला माहिती नाही, अजिबात सांगणार नाही. सांग बरं काय झालं? सांगून रिकामी होते. सगळ्या गावात बोंबलून कीर्तनात येऊन बसते आणि कीर्तन चालू झालं का शेजारणीला सांगते बाया मला सगळ्याच्या आधी माहिती होतं पण मी कुणालाच नाही ग बोलले. आपल्याला जमतच नाही तसलं. मला काय सांगायचंय, माणसाच्या अंतकरणामध्ये काही गोष्टी लपवल्या जात नाही. सुंदर असं महाराज वर्णन करतात. माणसाचा स्वभाव कसा आहे? अंतरीचे धावे, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, बाहेरी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, बाहेरी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. धरिता है परी, धरिता है परी, आवरे ना धरिता है परी, आवरे ना अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, बाहेरी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे माणसाच्या अंतकरणामध्ये काही गोष्टी साठवल्या जात नाहीत, आवरल्या जात नाहीत. ऐका हो, एका माणसाला 3 मुली होत्या, लग्नाला आल्या, मोठ्या झाल्या. पाहुणे मंडळी बघायला सुरुवात झाले. एक होती मुकी, तिसरी होती बहिरी, दुसरी होती बोबडी. एक होतं बोबड, दुसरं होतं मुक, दुसरं होतं बहिर. 3 गुणाच्या 3 होत्या. पाहुणे आले, मुली बघितल्या, दिसायला सुंदर होत्या, लग्न जुळण्यातच जमा. एवढ्यामध्ये जेवण वाढायला ताट वाढली. एकाने विचार केला, पोरी बघितल्या पण बोलल्या नाही, जरा आवाज ऐकला पाहिजे, पोरगी बोलती कशी. मग ह्यानं काय केलं, ताटामध्ये कडीची वाटी होती, कडीची वाटी उचलली, तोंडाला लावली आणि फुर्र दिशी फुरका ओरडला. फुर्र दिशी फुरका ओरडला आणि जोरात ओरडला, वाह कढी काय सुंदर झाली बरं. कुणी केली असेल? आता जिनं कढी केली तिला काही गप्प बसवलं. आली ह्या कढीवाल्याच्या पुढं, भाजीचं भांड खाली ठेवलं आणि त्या कढीवाल्याला म्हणते, म्या केली कली. कढी नाही, म्या केली कली, थादली झाली ताय. यांनी माना हलवल्या, चांगली झाली. अरे एक असलं निघालंय दुसरं बघा. दुसऱ्यानं चपाती हातात घेतली, काय चपाती सुंदर आहे म्हटलं. इकडून बघितलं की तिकडचं दिसतंय, काय चपाती आहे, जिना केली तिलाच करून घ्यायचं. हा म्हणला आपल्याला माहिती नाही चपाती कुणी केली. जिनं केल्या होत्या तिनं विचार केला, आपलाच योग दिसतोय, हातानं घालवायचा. चपात्याचं भांड खाली ठेवलं आणि जे चपातीचं वर्णन करत होतं ना, आली त्याच्या पुढं आणि त्याला काय म्हणते, कळालं हे मुख आहे. तिसरी होती बहिरी, तिसरी होती बहिरी. मीठ म्हणलं की भाजी आणायची, भाजी म्हणलं की चपाती, चपाती आणा म्हणलं की भात. कळालं एक नंबरचं बहिर टप्पर आहे. पाहुणे निघून गेले. बापांना विचारलं, तुला म्हणलं होतं ना गो बोलू नको. ती म्हणली मी कुठं बुई, ते बुये म्हणून मी बुई. म्हणजे काय, बापाने सांगितलंय बोलायचं नाही, पण जेवण आम्ही बनवलंय, केलेलं जेवण पाहुण्यांना आवडलंय. हा अंतकरणामध्ये झालेला आनंद आवरला नाही आणि मुखातून बाहेर पडला. अगदी तसंच जगद्गुरु तुकोबारायांना स्वानंद सुखाचा आनंद प्राप्त झाला, अलौकिकतेचा आनंद प्राप्त झाला, संत सुखाचा आनंद प्राप्त झाला. आणि तो संत सुखाचा प्राप्त झालेला आनंद आवरेना राहावेना. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराया, तो आनंद कुणी विचारलं नाही तुम्ही सुखात आहात की दुःखात, पण जगताला तुकोबाराया सांगतात की बाबा रे, अभंगातील प्रथम चरणात उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले
आता उजळले भाग्य 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 आता अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ अवघी चिंता वारली अवघे चिंता वारले अवघे चिंता वारले संत विठाला 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 तुकोबराया सांगतात माझं भाग्य उदयाला आलं, माझं भाग्य उजळलं. तुकोबराया म्हणतात कशामुळे? धन मिळालं तरी भाग्य नाही. ऐका, धन मिळालं तरी भाग्य का आहे? भाग्य आमच्यासाठी धन मिळालं तरी भाग्य आहे, पण तुकोबरायांसाठी सोने रुपये आंबा मृत्तिके समान हिरे ते पाषाण. जगद्गुरु तुकोबारायांसारखं महात्मा छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांच्या घरची परिस्थिती माहिती होती आणि महाराजांनी आज्ञा केली, जा म्हणे तुकोबारायांच्या घरी दागदागिने अलंकार काय हवं वस्त्र नेऊन द्या. महाराजांचे मावळे तुकोबारायांच्या घरी आले. काय प्रसंग आहे बघा. महाराजांचे मावळे तुकोबारायांच्या घरी आले, दारामध्ये उभे राहिले. तुकोबाराया भंडारा डोंगरावर भजनासाठी गेलेले. जिजाबाई घरात होत्या आणि आवाज दिला, आहे का कोणी घरी? जिजाबाई बाहेर आल्या, या ना बसा. महाराज कुठे आहेत? बाहेर गेलेत. या मावळ्यांनी जिजाबाईंच्या हातामध्ये दाग दागिने वस्त्र अलंकार कपडे सर्व दिलं. आमच्या राजांनी असू द्या झोपू द्या तिथे. विठाला 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 जिजाबाईंकडे दिलं आणि सांगितलं, आमच्या छत्रपतींनी तुमच्यासाठी हा नजराणा पाठवलेला आहे, हे दागदागिने अलंकार वस्त्र हे तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. जिजाबाईंनी बघितलं, माझ्यासाठी पाठवलंय म्हणे. हो घ्या. हे मासाहेबांनी ते सर्व वस्त्र घेतलं, आतमध्ये गेल्या. चहा पाणी, आता तेव्हा चहा नव्हतं पण पाणी तरी पाणी दिलं. अंगावरती वस्त्र परिधान केलं, नऊवारी साडी नेसली, अंगावरती दागदागिने परिधान केले, मुलांनी कपडे घातले, पोरांनी पण अंगावरती दागिने घातले. तुकोबारायांची घरची परिस्थिती बघा. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. अंगावरती सर्व वस्त्र परिधान केलं आणि नेमकेच तुकाराम महाराज घरी येऊन पोहोचले. तुकोबाराया घरी येता बरोबर बघतात मावळे दारामध्ये आहेत. विचारलं, कसे काय येणं केलं? राजांनी पाठवलंय. काय पाठवलंय? काही वस्त्र आणि दागदागिने राजांनी पाठवलं होतं, ते तुमच्याकडे देण्यास सांगितलंय. महाराज आतमध्ये आले. आमच्या जिजाबाई अगदी अंगावरती वस्त्र परिधान करून, दागिने अंगावरती घालून, कानातलं घातलंय, गळ्यातलं घातलंय, हातामध्ये घातलंय, तयार होऊन बसल्या होत्या. जिजाबाईंनी म्हटलं, महाराज आले की जरा मी कशी दिसतीये बघावं. तुकोबाराया दारात येतात. जिजाऊमा साहेब तिकडे तोंड करून उभा राहिलेले आहेत आणि तुकोबारायांना वाटलं ही दुसरीच कोणीतरी आहे, म्हणून महाराज म्हणतात, अगं आवले, पाहुणे आले तर घरी जरा काही पाहुणचार केलंस की नाही?
एवढ्याच जिजाबाईनं वळून पाठीमागं बघितलं. आव कोणाला आवाज देता, हे काही मी इथंच उभी आहे. महाराजांनी बघितलं, अरे बापरे, हे सगळं काय आहे? जिजाबाई म्हणाल्या, काही नाही, राजांनी आपल्यासाठी पाठवलंय. अगं वेडी का खुळी, का काय झालं? उद्या काय देणार आहे, उद्या काय मिळणार आहे, उद्या काय खायचंय, ही आपली चिंता भगवंतानं करायची, आपण करायची. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता करायची असेल तर ती भगवंताने करावी, आपण फक्त त्याची भक्ती करावी. हे सगळं काढून टाक, जसं आणलंय तसं वापस दे. रागाला जिजाबाईला, काय म्हणे, तुम्ही स्वतः पण आनंद उपभोगत नाही आणि आम्हाला पण आनंद घेऊ देत नाही. अंगावरचं वस्त्र काढलं, रागारागानं दागदागिने देऊन टाकले, मावळ्यांच्या हातामध्ये दिले. तुकोबाराया बाहेर येतात, सोने रुपया मामृत्यके समान, आम्हाला धनाची अपेक्षा नाही. आणि तुकोबारायांनी सांगितलं, म्हणे बाबा राजांना माझा निरोप द्या, म्हणावं धन संपदा दागिन्यांसाठी माझ्या घरामध्ये जागा नाही. माझ्याकडे यायचं असेल तर फक्त आणि फक्त भक्ती आणि परमार्थ यासाठी माझ्याकडे यावं, बाकी या कुठल्या गोष्टीला माझ्याकडे जागा नाही. म्हणून संत सांगतात, भाग्यवंत नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोये धन पुत्र दारा, भाग्य तरी नोये धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. ओ निकट वास बरा संता पायी, निकट वास बरा संता पायी, हो निकट वास बरा संता पायी. भाग्य तरी नोये धन पुत्र दारा, भाग्य तरी नोये धन पुत्र दारा, निकट वास बरा संता पायी, ओ निकट वास बरा संता पायी, हो निकट वास बरा संता पायी. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. पुत्र दारा. धन मिळाले तरी भाग्य नाही. माणसं प्रपंचाच्या माग किती लागली आहेत ऐका. एखाद्याची प्रगती होत असेल तर ती आम्हाला बघवत, एखादा मोठा होत असेल आपल्याला बघवत, लांब नाही शेजाऱ्यालाच बघवत. जळणारे तयारच असतात. आता तुम्हाला वाटेल आमची निंदा करणारे जळणारे लांबचे माणसं आहेत, अजिबात नाही. आपल्या जेवढे जवळचे तेवढे आपले विरोधी. आपला चहा पितील, चौकात हॉटेलामध्ये आपल्याच पैशाचं चहा पितील आणि संध्याकाळी जाऊन आपल्याच नावानं बोंबलतील, अशी माणसं आहेत. अरे काय सांगावं, प्रगती होत असेल तर ती आम्हाला बघवत नाही. आणि ते जळणारे दुसरे तिसरे कोणी नाही, आपले जवळचे असतात, घरातले असतात, नातेवाईक असतात, ज्यांना आपण आपलं समजावं ते कधी आपला कधी काटा काढतील सांगता येत. म्हणून कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं म्हटलं जातं ना. माणसं कशी माहिती का, आपल्याकडे काय चाललंय, एका माणसाला वाटलं मला जरा धन मिळावं म्हणून तो तपश्चर्येसाठी गेला. म्हणे देवाला प्रसन्न करतो आणि जरा काहीतरी मिळवून घेतो. हा गेला, तपश्चर्या केली, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना चालू केली. आणि एवढ्यात त्याच्या शेजारच्याला समजला आपला शेजारी देव प्राप्त करायला गेलाय, देवाला प्रसन्न करायला गेलाय. मग ह्याला नाही राहवलं, त्याचा शेजारी गेला आणि ह्याच्या जवळ ध्यान घेऊन बसला. आता त्यानं ध्यान लावून बसला, भगवंत प्रसन्न झाले. जो आधी तपाला बसला होता त्याच्याकडे देव गेले, काय पाहिजे ते माग, मी प्रसन्न झालोय. यानं डोळे उघडले, डोळे उघडले, बघितलं आपला शेजारी आपल्याच शेजारी येऊन बसलेला आहे आणि त्यालाही देव प्रसन्न करायचा आहे. आता काय करू, टेन्शन आलं. यानं काय करावं, देव म्हणतोय माग बाबा मला जायचंय पुढं. याने सांगितलं देवा एक काम कर. म्हणे काय, आलो होतो मागायला वेगळंच, पण आता हे प्रसंग बघून वेगळंच मागावं लागतंय. म्हणे का काय हवंय तुला. आता याला शेजाऱ्याचा स्वभाव माहिती होता, हा काय करणार आहे पुढं माहिती होतं. यानं काय केलं, म्हणे देवा मला द्यायचं असेल ना एकच दे. म्हणे काय, माझा एक डोळा जाऊ दे. काय मागितलं देवाकडं, माझा एक डोळा जाऊ दे, माझा एक हात तुटू दे, माझा एक पाय मुडून पडू दे, बास. म्हणे देवा एवढंच दे, मी खुश. देवानं बघितलं, म्हणे हे वेगळाच नमुना भेटला आज. लोक चांगलं काहीतरी मागतात, हे तुटू दे ते तुटू दे, काय करावं. देवानं तथास्तु केलं, शेजाऱ्याकडे गेला.
म्हणे काय पाहिजे ते माग, मी तुला प्रसन्न झालोय. शेजाऱ्यांना डोळे उघडले. म्हणला देवा प्रसन्न झालास? म्हणे हो. काय हवंय माग? ह्यानं सांगितलं, विचार केला, माझ्या शेजाऱ्यानं काय मागितलंय देवा जरा सांगाल का? देव म्हणला तसला आपल्यात नियम नाही, त्यानं काय मागितलंय हे मी तुला सांगू शकत नाही. मग हा म्हणला देवा एक काम करा. म्हणे काय? त्याला जेवढं जेवढं दिलंय काय करा? म्हणे एकच करा, त्याला जेवढं जेवढं दिलंय त्याच्या डबल मला भेटू. देवानं हसले. देव म्हणला तथास्तु गड्या. त्याचा एक डोळा गेला, ह्याचे दोन गेले. त्याचा एक हात तुटला, ह्याचे दोन्ही हात तुटले. त्याचा एक पाय गेला, हे पांगळ होऊन घरात बसलं. मला काय सांगायचंय, माणसाची जातच अशी आहे. आपण खड्ड्यात गेलो चालेल, पण दुसऱ्याला सुद्धा जमिनीवर उभं राहू द्यायचं. सध्याचा काळ बदललाय महाराजांना, काळानुसार माणसं बदलायला लागली. म्हणून तुकोबारायांसारखे संत महात्मे सांगतात, अरे सामान्य माणसाची संगती करण्यापेक्षा, सामान्य माणसासोबत राहण्यापेक्षा उद्धार करून घ्यायचा असेल ना, भगवंत प्राप्त करायचा असेल ना, एक उपाय आहे बाबा. भगवंत प्राप्त करायचा असेल तर फक्त आणि फक्त संतांची संगती हवी. हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय. करावे संताचे ते पाय, करावे संताचे ते पाय. तिने साधती साधने, तिने साधती साधने. करावे संताचे ते पाय, करावे संताचे ते पाय. तिने साधती साधने, तिने साधती साधने. ऐका, धन मिळालं तरी भाग्य नाही. पुढे चला. धन पुत्र मुलगा झाला तरी भाग्य, चांगला असला तर बरं, नाहीतर उपयोग. पोरग चांगलं असावं, नाव वाढवणारा असावं, नाहीतर उपयोग. बायको, पुढे चला. दारा, दारा म्हणजे बायको. बायको चांगली असावी तर भाग्य, नाहीतर उपयोग. घरामध्ये येणारी लक्ष्मी असावी. अवदसा का अवदसा पाहिजे? समोरच्या दारानं धान्याचं माप ओलांडून 4 लोकांच्या साक्षीनं अक्षदा डोक्यावर टाकून जी घरामध्ये येते तिला लक्ष्मी म्हटल्या जातं. लक्ष्मी कुणाला म्हणावं? समोरच्या दारातून डोक्यावर अक्षदा टाकून 4 लोकांच्या साक्षीनं घरामध्ये जी येते तिला लक्ष्मी म्हणावं, आणि नाहीतर अवदसे शिवाय दुसरं आपल्याला नाव देता येणार. घरात लक्ष्मी असावी. ऐका, पत्नीचं महत्व काय आहे? 14 रत्न समुद्र मंथनातून निघाली. समुद्र मंथन करत असताना 14 रत्न निघाली. या रत्नामध्ये एक रत्न होतं लक्ष्मी. आता या लक्ष्मीचं काय करायचं ठरलं? विष्णू सोबत लग्न करायचं. विष्णू सोबत लग्न करायचं ठरलं, पण माळ घालणार एवढ्यामध्ये भगवंताला लक्ष्मीनं अडवलं. माझ्यासोबत लग्न करा, पण माझ्याशी लग्न करायचं असेल तर एक अट आहे. म्हणे काय अट आहे? माझ्या बहिणीचं लग्न झालेलं नाहीये, तिचं लग्न झाल्याशिवाय तुम्हाला माझ्याशी लग्न करता येणार. देवाने विचार केला, एवढे मोठे नवरदेव जगामध्ये आहेत, एक नवरदेव आणून द्यायला काय हरकत आहे? कुठे आहे तुझी बहीण? काय नाव आहे तुझ्या बहिणीचं? आण म्हणे बोलावून. देवानं सांगितलं, देवाने विचार केला असेल कुठली तरी. लक्ष्मीनं सांगितलं, माझ्या बहिणीचं नाव आहे अवदसा. कोण म्हणताय? लक्ष्मी. कोण? आता पोरगी देणार कोर म्हणल्यावर देव असेच ताट झाले. म्हणले तू टेन्शन घेऊच नको, पोरगी तयार आहे, तू फक्त बाशिंग बांधून उभा राहा. उद्दालक म्हटला, पण देवा माझं चांगलं होईल ना, पोरगी तर चांगली आहे ना. देव म्हणले टेन्शन घेऊच नको. आता ह्याला वाटलं देव जर स्थळ बघतोय तर आपलं नक्कीच चांगलं. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये देव कोण होता? मध्यस्थी होत. आता लग्न सराई चालू आहे, मध्यस्थी कोणाला म्हणतात? जे लग्न जुळवून देतात की नाही, हे झाले मध्यस्थी. आता जर तुम्ही मध्यस्थ्याला विचारलं पोरगा कसा आहे,
मध्यस्थ्याला जर तुम्ही विचारलं पोरग कसं आहे तर मध्यस्थी काय म्हणणार, आय नंबर 1 पोरग, अजिबात व्यसन नाही, सुपारीचा खडा खात नाही, अजिबात काम म्हणजे काम, कष्टाळू लेकरू आहे, लहानपणापासून आमच्या पुढं मोठं झालंय, अख्ख्या गावात पोराचं नाव आहे, असलं पोरग शोधून तुम्हाला सापडणार नाही, पोरीचं कल्याण होईल बघा, देऊन टाका. कोण म्हणतंय मध्य ती पोरग दिवसभर गुटखा का खाईना, गटारीत लोळून दारू पेत का पडना, पण मध्यस्थी काय म्हणणार, पोरगा लईच भारी. आता महाराज काय सांग, आमचे देव मध्यस्थी होते ह्या लग्नामध्ये, देवानं सांगितलं उद्दालक का पोरगी नंबर 1 म्हणला, टेन्शनच नाही लग्नाचं करा. उद्दालक लग्नाला तयार झाले, औदसीचं आणि उद्दालकाचं लग्न लागलं, दोघांचं लग्न झालं आणि ही नवरा बायको घरी गेली. महाराज सडा सारवण, तुळशीला पाणी, रांगोळी, या सगळ्या गोष्टी सकाळच्या चालू आहेत आणि औदसेला बघवलं नाही, तिचं नावच औदस होतं. ती म्हणली मला ही जागा आवडली नाही, आपण दुसरीकडे जाऊन राहू. उद्दालक म्हणाले ठीक आहे जाऊ आपण दुसरीकडे, पण कशी जागा पाहिजे तुला, जरा मला सांगशील, कसा प्लॉट पाहिजे, जरा वर्णन. औदसेनं सांगितलं मला अशी जागा पाहिजे म्हणे ज्या घरामध्ये 4 दिवस झाडल्या जात नाही. महिला मंडळ ऐका, औदसा कुणाच्या घरामध्ये असते, ज्या घरी 4 दिवस झाडल्या जात नाही, ज्या घरामध्ये देवाचं देवघर नाही आणि जरी असेल तरी त्या देवाची पूजा केल्या जात नाही, तुळशी वृंदावन नाही, संध्याकाळी तुळशीला दिवा लावल्या जात नाही, गाईच्या पवित्र शेणाने अंगण सारवल्या जात नाही, ज्या घरामध्ये मोठ्यांचा आदर केला जात नाही, ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांची सेवा होत नाही, ज्या घरामध्ये साधू संतांचा सन्मान होत नाही, अशी जागा मला आवडते आणि असं घर मला आवडतं, अशा घरामध्ये माझं वास्तव्य नेहमी असतं. हे कोणाचं सांगणं आहे, औदसेचं. म्हणून घरामध्ये स्वच्छता ठेवायची, का ठेवायची, त्याचं हे कारण आहे. पिंपळाच्या झाडाखाली औदसेला बसवलं, थांब म्हणे मी जागा बघून येतो, आणि हे निघाले. उद्दालक गेला, तो वापस आलाच नाही, उद्दालक गेला वापस आलाच नाही, आणि मग ही औदस लागली रडायला. लक्ष्मी म्हणाली जा ना जरा माझ्या बहिणीला काय झाले जरा बघून या. भगवंत खाली आले, भगवंत खाली आले आणि विचारलं औदसे अगं काय झालं, का रडतीयस, तुझा नवरा कुठे. औदसा म्हणली माझा नवरा मला सोडून गेला. मग आता काय करायचं, काही नाही म्हटलं एकच उपाय. काय करायचं, एकच उपाय, तुम्ही माझ्याशी लग्न करा. कुणाला सांगितलं, विष्णूला. तुम्ही माझ्याशी लग्न करा तर मी लग्नाला तयार आहे. भगवंताला तयार व्हावं लागलं आणि देवानं सांगितलं मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे, याच झाडामध्ये तुझं वास्तव्य राहील, शनिवारच्या दिवशी माझं वास्तव्य या झाडामध्ये असेल. म्हणून जुनी माणसं सांगतात की भगवंताचं वास्तव्य पिंपळाच्या झाडामध्ये शनिवारच्या दिवशी असतं, म्हणून शनिवारी पिंपळाचं दर्शन करावं. मला उदाहरण एकच द्यायचं होतं, धन मिळालं तरी भाग्य नाही, मुलगा झाला तरी भाग्य नाही, बायको मिळाली तरी भाग्य नाही, मग भाग्य आहे कशामध्ये बरं. तुकोबाराय सांगतात अवघी चिंता वारली, माझी चिंता मेली, वारली म्हणजे मेली, माझी चिंताच मेली. 2 अक्षरी शब्दाला महाराजांनी एवढं महत्व दिलंय. महाराज निर्जीवम दहते चित्ता आणि सजीवम दहते चिंता. मेलेल्या माणसाला लाकडाची चिता जाळते, पण जिवंत माणसाला चिंता जाळते. हे चिंतेचं उदाहरण आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात चिंता माझी वारली, माझं भाग्य उदयाला आलं. या 2 गोष्टी घडल्या. कशामुळे घडल्या बरं. अभंगातील प्रथम चरणामध्ये महाराज वा वा
तुकोबाराया सांगतात, धनाने भाग्य नाही, मुलाने भाग्य नाही, बायको मिळाली तरी भाग्य नाही, आम्हाला संपदा मिळाली तरी भाग्य नाही. बाबा, भगवंताच्या जवळ जाण्याचा एकमेव उपाय म्हणजे संत महात्मे आहेत. या संतांची संगती जेव्हा आम्हाला लाभेल तेव्हा आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. मग हे संत म्हणजे काय? जो जाणेल भगवंत तया नाव म्हणावे संत, शाश्वतान या शाश्वत निवाडा करी. संत म्हणायचं कुणाला? माया आणि ब्रह्म यांच्यातला फरक ज्याने ओळखला त्याला म्हणावे संत. जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे, याला संत म्हटल्या जातं. मग या संत दर्शनाने घडतं काय? भगवंताची प्राप्ती होते अभंगातील दुसऱ्या चरणात. संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, वा वा. संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, संत दर्शनी आलाव, संत दर्शनी आलाव, संत दर्शनी आलाव, संत दर्शनी आलाव. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. संत कोणाला म्हणायचं? एक सांगू का तुम्हाला? संत म्हणायचं कुणाला? सध्याचा काळ जर बघायला लागला ना तर कसे संत झालेत माहितीये? एका सिनेमाच्या टाकी समोर एक आंधळा दारात हात पुढे करून उभा होता. गरीबाला दान द्या. एका माणसानं 10 रुपये टाकले. पुढं जायला लागलं. आंधळ्यानं आवाज दिला, ओ साहेब इकडे या. म्हणे काय? हे 10 रुपये चालत नाहीत, दुसरी द्या. तो म्हणला 10 रुपये नाही 50 देतो, पण हे चालत नाही हे तुला कळालं कसं? तो आंधळा म्हणाला, त्याचा असंही साहेब, मी काही खरा आंधळा, मला दोन्ही डोळ्यांनी दिसतं. अरे म्हणे, तुला दोन्ही डोळ्यांनी दिसतं? म्हणे हो. अरे पण मी खूप दिवस झाले इथे एक आंधळा बघतोय ज्याला खरंच दिसत नाही. तो आंधळा कुठे गेला? रिअल वाला आंधळा, खरा आंधळा कुठे? तू कसा काय उभा राहिलास इथं? तो म्हणला, बरोबर आहे, इथं रोज उभा राहत होता तो वेगळा आंधळा आहे आणि मी आहे तो वेगळा आंधळा आहे. मी बदली आंधळा आहे, त्याच्या बदलीवर उभा राहील. मग त्यानं विचारलं, तू बदली उभा राहिलाय, पण याच्या रोजच्या जागेवरचा आंधळा कुठे गेला? त्याने सांगितलं, साहेब असं आहे, तो कधीच पहिला पिक्चर सोडत नाही, त्याच्यामुळं आतमध्ये तो पिक्चर बघायला गेलाय आणि येईपर्यंत धंदा कर म्हणून सांगितलंय, नाही तर तेवढाच धंद्याचं नुकसान होईल. म्हणजे सांगायचं काय? तोही आंधळा नाही, हाही आंधळा नाही, हा केवळ लबाडपण आहे. तसंच झालंय सध्याच्या काळामध्ये. परमार्थ करता करता आम्ही दिखाव्याला सुरुवात करायला लागलोय. फक्त दिसण्यापुरता प्रपंच आहे, दिसण्यापुरता परमार्थ आहे, दाखवण्यासाठी आहे. अंतकरणातून भगवंताला आवडण्यासाठी आम्ही परमार्थ करत का? आणि मग देव येण्याची आम्ही वाट बघतोय. देवाने यावं. काय येईल देव? भगवंताच्या येण्याची 2 कारण आहेत महाराज. देव एकतर सज्जनासाठी येतो, नाहीतर दुर्जनासाठी येतो. 2 गोष्टीसाठी देवाने यावं. संतांमध्ये आणि दुर्जनामध्ये 2 फरक आहे. भगवंताने यावं, देवाचं काम कसं आहे माहितीये का? सरळ सरळ रोकठोक. रावणानं धुमाकूळ घातला, देवानं काय केलं? खाली आले, अवतार घेतला, मारून टाकलं. कंसाने धिंगाणा घातला, भगवंत खाली आले, अवतार घेतला, मारून टाकलं. देवाचं काम काय? सरळ सरळ येणे, संपवणे. दुर्जनाला जिवंत ठेवायचंच. भक्त राखे पाया पासे, दुर्जनासे संहारे.
दुर्जनाची संहारे भक्ताराचे पाया पाजे दुर्जनाचे संहारे दुर्जनाचे संहारे दुर्जनाचे संहारे ओ हे भगवंताचं काम आहे. भगवंताने यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेतो आणि देवाने यावं, दुर्जनाचा संहार करावा, डायरेक्ट मारून टाकावं. संतांचं तसं नाही. संत काय करतात? संत अवतार घेतात. संत दुर्जनाला मारून टाकत नाहीत, दुर्जनाचा संहार करत नाहीत. मग संत काय करतात? जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. दुर्जनाचं सज्जनामध्ये रूपांतर संत महात्मे करत असतात, म्हणून संतांचा अवतार आहे. भगवंत देवाने दुर्जनासाठी, आता तुम्ही म्हणाल देवा आलाच पाहिजे, एक सांगू का तुम्हाला? दोन गोष्टीसाठी भगवंत अवतार घेतो, सज्जन किंवा दुर्जन. आता मला खरं सांगा, इथं सोपं करून सांगते, इथं बसलेल्यापैकी सज्जन कोण कोण आहे हो इथं? देव येतो कोणासाठी येतो? सज्जनासाठी येतो. एखाद्याचा हात वर येऊ द्या, म्हणावं ताई मी सज्जन आहे. आहे कुणी इथं? येऊ द्या ना, आजचं पाकिट तुम्हाला. कार्यकर्ते तयारच आहेत, थोडा वेळ राहिलाय, नारळ पाकिट. फक्त म्हणा मी सज्जन आहे. आहे का कुणी इथं? एकही सज्जन नाही. माया सकट वर काय आपण बी हातवर करणार? काय सांगावं महाराज, सज्जन म्हणजे काय? खोटं बोलणार नाही त्याला सज्जन म्हणायचं, ज्याला वैराग्य आहे त्याला सज्जन म्हणायचं, ज्याने फक्त परमार्थ करावा त्याला सज्जन म्हणायचं. आमचं कसं आहे? मगाशी मी सांगितलं, जगद्गुरु तुकोबारायांना दागिने राजाने नेऊन दिले, महाराजांनी वापस पाठवले. आमच्या सारख्या महाराजाला एखाद्यानं म्हणू द्या, दात्यानं, महाराज आजचं तुमचं कीर्तन मला खूप आवडलं आणि मी परमार्थिक माणूस आहे आणि म्हणून माझ्याकडून 10 लाख रुपये तुम्हाला घ्या. आम्ही सोडू का? आम्ही म्हणू अजून असेल तर द्या. आम्हाला द्याल तेवढं कमी आहे, जेवढं आम्हाला घेता येईल तेवढं आम्हाला कमी आहे. नुसते आमचे लुबाडायचे. तुम्ही म्हणा ते पुढचं तुम्ही म्हणा, मी म्हणत काय सांगा म्हणत. टिळे टोपी माळा देवाची गबाळे वागवी ओंगळ पोटासाठी. बरोबर ना? इथं बसलेल्या पैकी तुमच्या सहित माझ्या सहित इथं कोणीच सज्जन नाही हो महाराज. सज्जन कोणीच नाही. आणि जरी एखाद्यानं हात वर केला असता मी सज्जन आहे, तरी ते चुकीचं ठरलं असतं. का सांगू? सज्जन माणूस स्वतः कधी सांगत नाही की मी सज्जन, कधीच म्हणणार नाही मी सज्जन आहे म्हणून. लोकांनी ओळखावं की माणूस लई भारी. आता मला सांगा, इथं सज्जन कोणीच नाही. आता पुढं चला, भगवंत सज्जनासाठी अवतार घेतो, सज्जन आपण कोणीच नाही. पुढं चला, भगवंत दुर्जनासाठी अवतार घेतो. आता इथं बसलेले सांगा मला, आपल्यापैकी दुर्जन कोणी आहे का इथं? आपल्यापैकी दुर्जन आहे का? कुणीच नाही ना. हातवर येऊ देता का एखाद्याचा? कुणीच म्हणणार नाही मी दुष्ट आहे म्हणून, नाही ना म्हणणार. आता इमानदारीनं इथं बसलेले बरं का, एकमेकांशी बघून असं म्हणत असतील, मनात म्हणत असतील ह्योच दुर्जन आहे पण सांगू शकत नाही. लय अवघड आहे माणूस. दुर्जन माणूस, माणसानं देवा सज्जनासाठी. आता तुम्हाला सांगू का, भगवंत येऊच शकत नाही आपल्यासाठी, कारण आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. मग आपल्यासाठी येणार कोण? या दोघांच्या मधले आपण आहोत. मधले म्हणजे कसे? आपल्यामध्ये थोडा थोडा सज्जनपणा पण आहे आणि आपल्यामध्ये थोडा थोडा दुर्जनपणा पण आहे. पाहिजे तसा आपण त्याचा वापर करत असतो. मग आपल्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी कुणी यावं? संतांनी यावं. आणि संतांनी मार्ग दावून गेले. आधी दयानिधी संतते, संतांनी मार्ग दाखवावा आणि तो उपभोगावा आम्ही, ते करावा आम्ही, त्यांच्या पावलावर पाय ठेवावा आम्ही. हे सगळं करत असताना तुकोबाराया सांगतात, अशा संतांचं जेव्हा आम्हाला दर्शन होतं ना, संत दर्शनाची गरज कशासाठी आहे? भगवंत प्राप्त करण्यासाठी. पद्मनाभ जोडीला भगवंत प्राप्त व्हावा यासाठी संत आमच्याकडे येतात. म्हणून महाराज सांगतात, चला पुढे. एकच टाळी झाली, एकच टाळी
टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी ओ एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे हा एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी ओ एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे माझा ज्ञान राजा गोपाळासीला ह्या वाटी माझा ज्ञान राजा गोपाळासीला ह्या वाटी हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग माझा ज्ञान राजा गोपाळाचे लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळाचे लाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर हे सावध होई देवा ऐसा बोले कबीर हे सावध होई देवा ऐसा बोले कबीर नाचता नाचता देवाचा पितांबर नाचता नाचता देवाचा पितांबर सावध होई देवा ऐसा बोले कबीर सावध होई देवा ऐसा बोले कबीर संगतीचे 4 प्रकार आहेत देवाची संगती माणसाची संगती दुर्जनाची संगती आणि संतांची संगती 4 प्रकार आहेत याच्यातली संगती 2 करावी आणि 2 करू नये याने फळ काय प्राप्त होत संताचे संगती म्हणो मार्ग गाती आकडावा श्रीपती येणे पंथे आकडावा श्रीपती येणे आकडावा श्रीपती येणे पंथे संतांचे संगती म्हणो मार्ग गाती आकडावा श्रीपती येणे पंथे आकडावा श्रीपती येणे पंथे आकडावा श्रीपती येणे पंथे ऐका संत म्हणजे काय एक सुंदर असं उदाहरण देते जरा लक्ष देऊन ऐका देहू गावामध्ये श्री क्षेत्र देहू गावामध्ये तुकाराम महाराज नावाचे कोणीतरी संत मोठे व्हायला लागलेत अभंग लिहितायत म्हणे लोक पाया पडतायत म्हणे हे बघितलं रामेश्वर भट्ट नावाचा माणूस देहू गावी आला काय करावं त्यानं मी मगाशी सांगितलं ना माणसाला प्रगती झालेली बघवत नाही आणि तुकाराम महाराजांचा दबदबा वाढायला लागला हे रामेश्वर भट्टांना बघवलं नाही आणि रामेश्वर भट्ट देहूमध्ये आले 4.5 अभंगाचा गाथा 4092 4.5 अभंगाचा गाथा तुकोबारायांचा गाथा इंद्रायणी मध्ये बुडवला काय प्रसंग आहे बघा तुकोबारायांच्या गाथ्यातला एक एक प्रमाण वाचा एक एक अभंग वाचा प्रत्येक शब्द प्रत्येक प्रमाण प्रत्येक अभंग मार्मिक आहे आणि ते लिहिण्यासाठी तुकोबारायांना काय कष्ट करावे लागले असतील तुकोबारायांचा गाथा या माणसानं पाण्यामध्ये बुडवला आणि सांगितलं परत हे असलं करायचं नाही देहूवरून हा भट्ट निघाला तुकोबारायांचा अधिकार आहे का मंडळी देहूवरून हा भट्ट निघाला आणि देहूची कमान ओलांडली आणि सरळ रस्त्याने जात असताना याला वाटलं जरा आंघोळ करावी अनगडशहा बाबाची विहीर रस्त्यात होती अनगडशहा फकीर कधी देहूला गेला असाल तर मेन कमान आहे ना त्या मेन कमानीपासून सरळ देहू रोडकडे जो रस्ता जातो अगदी थोड्या अंतरावर अनगडशहा फकीराची विहीर तुम्हाला आजही बघायला मिळेल या अनगडशहा फकीराच्या विहिरीकडे हा रामेश्वर भट्ट गेला आणि त्यांनी विचार केला आंघोळ करतोय जरा म्हणजे पुढं जरा जाता येईल अंगावरचे कपडे काढले अनगडशहा नमाज पाडत होता गावातली लोक आली आणि गावातल्या लोकांनी सांगितलं बाबा त्या अनगडशहाला विचारल्याशिवाय पाण्यामध्ये जाऊ नको त्याच्या अधिकाराची आहे आणि त्याचा अधिकार मोठा आहे रामेश्वर म्हणला अरे येडे का खुळे आंघोळ करून पुढे जाणार आहे त्याला काय विचारायचंय म्हणलं मी विचारत नसतो ऐकलं नाही त्यांना गावकऱ्यांचं पाण्यामध्ये उडी टाकली
विहिरीमध्ये उडी टाकलेला धप्प असा आवाज अनगडशहाच्या कानावर गेला. एक शिष्य पळत आला. अनगडशहाने विचारलं, क्या हुआ है बाहर, कोई है? त्याने सांगितलं, रामेश्वर भट्ट नावाचं कोणीतरी आहे आणि त्यानं विहिरीमध्ये उडी टाकली आहे. राग आला अनगडशहाला आणि अनगडशहानं शाप दिला, ऐसे ही तरते रहो, म्हणजे काय, पाण्यातच राहा. शाप दिला. आंघोळ झाली रामेश्वर भट्टांची. आंघोळ करून बाहेर यावं म्हणून बाहेर निघायला लागला. पाण्यातून बाहेर निघाला की अंगाचा लाह लाह दाही दाही व्हायला लागला. दाह दाह होत असताना परत पाण्यात गेला की शांत वाटायचं. बाहेर आला की अंगाचा दाह, पाण्यात गेलं की थंड, बाहेर आलं की दाह. पाण्यातच राहावं लागावं लागलं, बाहेर येऊच देईना. आणि मग दिवस गेला, पूर्ण दिवस गेला तरी तेच चालू आहे. गावातली लोक आली. रामेश्वराने विचारलं, याच्यातून सुटका कशी होईल? रडकुंडीला दिला जीवाला भट्टांचा. गावकऱ्यांनी सांगितलं, याच्यातून मुक्त व्हायचं असेल, सुटका हवी असेल तर एकच उपाय आहे. काय? देहू गावामध्ये संत तुकाराम नावाचे संत आहेत, यांना जाऊन दर्शन घ्या, नमस्कार करा आणि त्यांनाच उपाय मागा, ते तुमची सुटका करतात. रामेश्वर भट म्हणला, आत्ताच गाथा बुडवून आलोय, आत्ताच म्हणलं गाथा पाप करून आलोय तिथून, आणि अजून त्याला जाऊन विचारायचं. मग गावातले म्हणले, बाबा तुला नसल जायचं तर जाऊ नको, पण ह्याच्यातून बाहेर निघायचं असेल तर तिथंच जावं लागल, दुसरा उपाय नाही. काय केलं रामेश्वर भट्टांनी? आपल्या दोन्ही शिष्यांना बोलावलं. मी तर बाहेर निघू शकत नाही म्हटलं इथून, एक काम करा, तुम्ही जा देहूमध्ये आणि तुकोबारायांना सांगा, तुकाराम महाराजांना सांगा. हे दोन्ही शिष्य देहूला गेले. तुकोबारायांच्या समोर गेले आणि सांगितलं, आमचे गुरुवर्य पाण्यामध्ये आहेत. महाराज म्हणतात, माहितीये किती पाण्यात आहेत? म्हणजे आमचे गुरुवर्य पाण्यात आहेत, त्यांना बाहेर काढायचं आहे. अनगडशहानं शाप दिलेला आहे आणि त्या अनगडशहाच्या शापामुळं आमचे गुरु बाहेर निघू शकत नाही, काहीतरी करा, सुटका करा. केलेल्या गुन्ह्यासाठी, त्यांच्या केलेल्या कर्मासाठी ते तुमच्या समोर नतमस्तक आहेत, पण सुटका करा. जगद्गुरु तुकोबारायांनी पान हातामध्ये घेतलं. या पानावरती एक अभंग लिहिला आणि तो अभंग शिष्यांच्या हातात दिला. जा म्हणे, रामेश्वरांना सांगा, हा अभंग वाचा, मुक्तता होईल. काय होतं या अभंगामध्ये? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, ओ चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, शुद्ध तरे चित्तपुत्र होते, व्याघ्रहीन खाती सरपतया, व्याघ्रहीन खाती सरपतया, व्याघ्रही काठी सरपतया, व्याघ्रहीन खाती सरपतया. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सरपतया. प्रमाण लिहून दिलं आणि सांगितलं, तुमच्या रामेश्वरांना सांगा, याची कृती करा, मुक्तता होईल. सरळ सरळ अभंगाचा अर्थ होता. काय होता? तुमचं मन शुद्ध असेल, तुमचं चित्त शुद्ध असेल तर शत्रू सुद्धा मित्र झाल्याशिवाय राहणार. पण माणसाचं मन शुद्ध असलं पाहिजे, अंतकरण शुद्ध असलं पाहिजे. हा अभंग रामेश्वरांनी वाचला. पाण्यातून बाहेर आले, अंगाला होणारा दाह शांत झाला आणि रामेश्वर भट्ट आपल्या घरी पुढे निघून गेले. आता ते गेले, पण इकडं गंमत काय झाली माहिती? अनगडशहाला कळालं, आपण शाप दिलेला माणूस शापातून मुक्त होऊन घरी निघून गेला. आणि अनगडशहानं रागारागाने विचारलं शिष्यांना, कसं काय झालं हे? त्यांनी सांगितलं, देहूमध्ये तुकाराम महाराज नावाचे कोणीतरी संत आहेत आणि त्यांनी सुटका केली. अनगडशहा विचार करताय, माझ्या शापातून मुक्त होणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही, आणि यातून जर कोणी मुक्तता केली असेल तर तुकाराम महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे. या तुकोबारायांचं एकदा तरी दर्शन घेतलं पाहिजे, तुकोबारायांना एकदा तरी आपण भेटलं पाहिजे, तुकोबारायांना एकदा तरी बघितलं पाहिजे. म्हणून हा अनगडशहा फकीर
आपल्या झोपडीतनं बाहेर निघाला आणि तुकोबारायांना बघण्यासाठी देहूच्या रस्त्याला लागला मंडळी. आणि देहू गावामध्ये शिरताबरोबर या अनगडशहाच्या हातामध्ये कटोरा होता. प्रत्येक दारोदार मागत 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 हा अनगडशहा निघालेला आहे. या कटोऱ्याचं महत्व असं होतं, या कटोऱ्यामध्ये एवढाच कटोरा, या कटोऱ्यामध्ये कितीही धान्य ओतलं तरी तो कटोरा भरल्या जात नव्हता. एवढं महत्व कटोऱ्याचं. असं सांगतात गावातल्या एका सावकारानं धान्याचे पोतेच्या पोते कटोऱ्यामध्ये टाकले तरी तो कटोरा भरला नाही. एवढं महत्व. आणि हे मागत मागत कटोरा घेऊन अनगडशहा जगद्गुरु तुकोबारायांच्या दारासमोर येऊन उभा राहिला. मंडळी काय प्रसंग आहे बघा, ऐकण्यासारखा आहे, लक्षात घेण्यासारखा आहे. संत अधिकार काय याचं जिवंत उदाहरण आहे. तुकोबारायांच्या घरासमोर कटोरा घेऊन अनगडशहा उभा राहिलेला आहे. जो कटोरा कितीही धान्य ओतलं तरी भरल्या जात नाही आहे. कटोरा पुढे केला. जगद्गुरु तुकोबाराया घरी नव्हते. तुकोबाराया भजनासाठी बाहेर गेलेले. आता घरातली परिस्थिती बघा. अनगडशहा दारात उभा आहे. घरामध्ये परिस्थिती अशी होती महाराज, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. घरामध्ये अन्नाचा कण नव्हता. घरामध्ये अन्नाचा कण नव्हता. खायलाच काही नाही. दिवस उपाशी गेला. आणि आमच्या जिजामातेने विचार केला. आमच्या जिजाबाई म्हणतात मला खायला काही नसलं म्हणून काय झालं. ऐका हो, मला काही खायला नसलं म्हणून काय झालं, लेकरं उपाशी नाही राहिली पाहिजे म्हणून जिजाबाईनं काय केलं, शेजारच्या घरातून थोडंसं धान्य आणलं. लेकरांसाठी काहीतरी करावं, थोडंसं धान्य आणलं. जात्याजवळ जिजाबाई बसल्या. धान्य जात्यामध्ये टाकलं. या पिठाच्या भाकरी लेकरांना करून द्याव्या म्हणजे लेकरं जेवून झोपतील, उपाशी झोपायला नको. म्हणून माझी जिजाबाई दळण दळायला लागली. महाराज काय प्रसंग आहे. थोडंसंच धान्य, त्याच्यातून होणारं थोडंसं पीठ, त्याच्यातून लेकरांना जेवण करून द्यायचं आहे. आणि या अवस्थेमध्ये अनगडशहा फकीर दारामध्ये उभा राहिला. आणि या अनगडशहानं समोर कटोरा केला आणि आवाज दिला घरातल्या माऊलीला, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा, कटोरा भर दे मेरा जी मैया, कटोरा भर दे मेरा. जिजाबाईनं कानावर शब्द ऐकले पण घरात देण्यासारखी परिस्थिती नव्हती. महाराज माझ्या माऊलीनं मान खाली घातली. आमच्या जिजाबाईंनी मान खाली घातली. तसाच जात्याचा हात धरला आणि गारकन जात्या भोवती फिरवला. नाही मी देऊ शकत, माझ्या लेकरासाठी हे थोडंसंच अन्याय नाही देऊ शकत. लेकरू खेळत होत. ऐका हो, जगद्गुरु तुम्ही दारात कुणीतरी आलाय, काहीतरी दे ना ग त्यांना. हातात काहीतरी आहे. कार्टे खेळ गपचूप अंगणात, तुला काय कळतंय, गप्प बस. भागीरथी पळत गेली पण तिला राहावे ना. तुकोबारायांचं लेकरू होतं ते. परत आले. परत आलं, धान्य वाढायला लागली. जिजाबाईने एक ओरडून दिली, म्हणे परत जात्यापाशी आलीस तर याद राख. ती पोरगी पळून गेली अंगणामध्ये. अंगणात जाते तो अनगडशहा उभा आहे. तुकोबारायांची लेकरू होतं. दारात आलेला अतिथी मोकळ्या हातानं पाठवायचा नाही वापस, हे तत्व तिच्या अंगामध्ये. आणि माझ्या या लेकरानं काय केलं, जिजाबाई दळण दळत होत्या. जिजाबाईंच्या पाठीमागणं हळूहळू हळूहळू पाय टाकत भागीरथी जवळ आल्या आणि जात्याच्या शेजारी काही पीठ सांडलं होतं. आईला कळत नाही अशा अवस्थेमध्ये पटकन मध्ये हात घातला आणि मुठीमध्ये पीठ घेतलं आणि पोरगी पळायला लागली. अंगणाकडे भागीरथी पळते. जिजाबाईला कळालं. जिजाबाई उठल्या आणि पळत आल्या अंगणामध्ये. कार्टे दोघींची झटापटी झाली. दोघींची झटापटी झाली आणि या दोघींच्या झटापटीमध्ये
मुठीतलं अर्ध पीठ खाली पडलं. काय प्रसंग आहे बघा. थोडस आणलेलं धान्य, जात्या शेजारी पटलेलं ते थोडस पीठ, ते लेकरू केवढं, त्या लेकराची मूठ केवढी, त्याच्यात बसणारं पीठ केवढं, ते पीठ घेऊन पळत होती. आणि जिजाबाईंच्या झटापटीमध्ये हातातलं होतं तेही पीठ अर्ध खाली पडलं आणि पळत आईच्या हाताला झटका दिला. आणि भागीरथीनं काय केलं, पळत जाऊन दारात उभा असलेल्या अनगडशहाच्या कटोऱ्यामध्ये पटकन ते पीठ टाकलं. बाबा म्हणे हे घ्या. काय महिमा होता आणि काय लीला होती महाराज. एवढूस चिमुकलीनं पीठ टाकलं आणि पीठ भागीरथीने टाकता बरोबर धान्याचे पोतेच्या पोते टाकून सुद्धा ज्या अनगडशहाचा कटोरा भरला नाही, तो कटोरा लेकराच्या मुठीतल्या पिठानं कटोरा भरून खाली सांडायला लागला. भरून खाली सांडायला लागला. आणि अनगडशहानं पाहिलं. अनगडशहाला वाटलं हेच तुकाराम महाराज. कटोरा बाजूला केला आणि नमस्कार केला. तुम्हीच का तुकाराम? भागीरथी माग सरकली. अहो नाही हो, मी नाही, माझे बाबा तुकाराम महाराज. अनगडशहा विचार करतात, अरे ज्यांच्या मुलीमध्ये एवढी ताकद आहे, ज्यांच्या मुलीमध्ये एवढा अधिकार आहे, त्यांच्या वडिलांमध्ये, त्या तुकोबारायांमध्ये काय ताकद असेल, काय अधिकार असेल. म्हणून आम्ही गर्वानं सांगावं, ज्या काळाला आम्ही माणसं घाबरतो, ज्या यमाला आम्ही माणसं घाबरतो, तो यम, तो काळ तुकोबारायां पुढे थरथरा कापावा. तुकाराम 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 तुकाराम. क्या मागे लगा प्रेम, नाम घेता धन्य तो को बास में, धन्य तो को बास में, ओ धन्य तो को बास में, धन्य तो को बास में, धन्य तो को बास में, धन्य तो को बास में. बसलेली सर्व मंडळी अंतःकरणातून हाताने टाळी, मुखाने भगवंताचं गोडसं हरिनाम सर्वांनी नियमाप्रमाणे भजन करायचंय. टाळी वाजवायची आहे, नामस्मरण करायचंय अगदी अंतःकरणातून. नामस्मरणाशिवाय जीवनाला पर्याय नाही, देहाचा उद्धार नाही. सरळ सरळ हातवर, मध्येच खाली घ्यायचे नाही. अंतःकरणातून पंढरपूर गजबजावं, पंढरपूरचा वाळवंट गजबजावं, असा नामस्मरणाचा गजर झाला पाहिजे अंतःकरणातून. विठोबा
मुबारक माये मुबारक माये मुबारक माये मुबारक माये ढोबार घुमाई हरे हरे ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढबा 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 टाळी 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 हा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठभू विठ्ठल विठ्ठल डाला 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 ऐका ऐका सध्याचा काळ बघायला गेला मी नेहमी सांगत असते रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं एक एक मावळा पणाला लागला तेव्हा 32 मणांचं सोनेरी सिंहासन रायगडावरती माझ्या शिवछत्रपतींचं उभा राहिलं गर्वाने आम्ही सांगावं आम्ही गर्वाने सांगावं सह्याद्रीचा सिंह जन्मला अरे सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी हर हर महादेव घुमले गर्जना गड किल्ल्यांच्या ओठी गड किल्ल्यांच्या ओठी हे स्वराज्य निर्माण करत असताना आणि या हिंदवी स्वराज्यामध्ये आमची मर्यादा आमची परंपरा आमचे संस्कार सध्याचा काळ बघायला गेलं ना एकही मुलगी सुरक्षित नाही एकही स्त्री सुरक्षित नाही बातम्या वाचा न्यूजला बघा पेपरला वाचा 35 तुकडे श्रद्धा नावाच्या मुलीचे एका फ्रीज मध्ये सापडतात आमच्या हिंदवी स्वराज्यामध्ये एका मुलीला चौकात पेट्रोल टाकून जाळल्या जातं अलीकडे एक प्रकरण चालू झाले लव जिहाद आमच्या हिंदू धर्माच्या मुली म्हणजे फक्त मुलं जन्माला घालण्याचं साधन म्हणून मुलगी वापरली जाते जरा थोडस स्पष्ट बोलते बऱ्याच गावांमध्ये काही घटना घडलेल्या आहेत म्हणून सांगावं असं वाटतं दुसऱ्या धर्माची लोक आपल्या पोरांना शिकवतात डोक्यावरची टोपी ढळू द्यायची नाही नमाज हा टाइमावर झालाच पाहिजे आपल्या देवाशिवाय दुसऱ्या देवाला मानायचं नाही दुसऱ्या देवापुढे झुकायचं नाही हे दुसऱ्या धर्माच्या लोकांनी बोंबलून बोंबलून सांगावं आणि संस्कार मुलांमध्ये घडवावे आपण काय करतोय आमचा हरिपाठ गावातला चालू झाला आणि पोरग टाळ घेऊन उभा राहिलं ना तरी आम्ही घरला घेऊन जातो आम्ही शिकवत नाही आमच्या पोराला मंदिरात गेलो पाहिजे प्रत्येक आईनं शिकवण्याची गरज आहे एक लक्षात घ्या एकही पोरगी सुरक्षित नाही जास्त सांगत नाही स्त्री सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही ते लांब राहिलं 4 वर्षाची मुलगी मागच्या महिन्यामध्ये एक घटना ऐकली 4 वर्षाची मुलगी काय कळत असेल तिला बाथरूमला जायचं असेल तरी आईची मदत घ्यावी लागते हे वय त्या लेकराचं या 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला नुसता बलात्कार नाही झाला तिच्यावर बलात्कार होऊन तिला मारून टाकण्यात आलं मर्डर केला तिचा काय सांगायचं आम्ही काय अभिमान बाळगायचा विकृती वाढायला लागल्या आमचा तरुण मी नेहमी सांगते आमचा तरुण आमचा युवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसण्याचा प्रयत्न करतोय पण दिसून उपयोग नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असलं पाहिजे तर उपयोग आहे शिवरायांसारखी दाढी वाढवतोय आमचा तरुण वाढवलीच पाहिजे शिवरायांसारखं दिसायचं नाही तर दिसायचं कोणासारखं चंद्रकोर कपाळाला लावतोय लावलीच पाहिजे चंद्रकोर म्हणजे आमची शान आहे भगव्या शाली अंगावर आम्ही टाकतोय टाकल्याच पाहिजे
भगवा म्हणजे आमचा अभिमान आहे, भगवा म्हणजे आमचं शौर्य आहे, रक्त सळसळतं आमच्या अंगातलं भगवा कलर जरी बघितला तरी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपतींचे विचार, छत्रपतींचे तत्व आमच्यामध्ये अंगीकारणं गरजेचं आहे. नुसती दाढी वाढवली, चंद्रकोर लावली, शाली टाकल्या, दिवसभर शिवजयंतीला जय भवानी जय भवानी, तरी तुम्ही छत्रपतींचे मावळे होत नाही. दाढी वाढवली म्हणून तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही. चंद्रकोर कपाळाला लावली म्हणून तुम्ही स्वराज्याचे शिपाई होत नाही. रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये घातल्या म्हणून तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही. एक सांगते तुम्हाला, रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी छत्रपतींचा मावळा म्हणून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. त्या दिवशी तुम्ही छत्रपतींचा मावळा म्हणायचं, नाहीतर म्हणायचंच नाही. तुमच्याच्याने होत असेल तर चंद्रकोर लावा, नाहीतर गरज नाहीये. आमच्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा लोगो लावलेला असतो. कशासाठी? भक्ती असेल तर लावा, अभिमान असेल तर लावा. शिवाजी महाराज म्हणजे काय हे समजले असतील तर गाडीवर लावा, नाहीतर शिवाजी महाराजांचा फोटो गाडीवर, फोटोच्या खाली लिहिलेलं असतं धर्मो रक्षती रक्षतः. आणि गाडी कुठं उभी असते? बारवर. छत्रपतींचा लोगो गाडीच्या काचावरती आहे, छत्रपतीचा झेंडा गाडीवर लावलेला आहे, भगवा झेंडा फडकतोय आणि हा फडकणारा झेंडा बार समोर गाडी नेऊन उभी केली आहे. शिवरायांच्या मावळ्यांना हे शोभत नाही. मावळ्यांनो लक्षात घ्या. म्हणून काळाची गरज आहे म्हणून सांगावंसं वाटतं. आणि हे अन्याय अत्याचार थांबवायचे असतील ना, महिला मंडळ तुम्हाला सांगते ऐका, जेवढ्या मुलींच्या आया इथं बसलेल्या आहेत ना, तेवढ्या आयांना माझं सांगणं आहे, 8वीच्या पुढची पोरगी, कॉलेजला जाणारी मुलगी, आपल्या घरातील पोरगी ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्यासाठी शहरामध्ये जाते, घर सोडून राहते, हॉस्टेलमध्ये राहते किंवा घराच्या बाहेर पडते. महिला मंडळ तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्या मुलीला एक शिकवायचं, काळाची गरज आहे म्हणून ऐका. गौरीताई महाराज सांगळे आपल्या गावामध्ये आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला एक सांगितलंय आणि ते केलंच पाहिजे. अख्खं कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, पण एक करा. महिला मंडळ तुम्हाला सांगते ऐका, आपल्या मुलीला स्वयंपाक नाही आला तरी चालेल, भाकर नाही बनवता आली तरी चालेल, घरातलं काम तिला नाही एक वेळ करता आलं तरी चालेल, पण माझ्या आईला माझं सांगणं आहे, मुलगी घरातून बाहेर पडली की त्या पोरीला एक गोष्ट शिकवायची. बाळा, रस्त्याने जात असताना कुठल्या मुलानं तुझ्याकडे बघून शिट्टी वाजवली, कुठल्या माणसानं तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं, पायातलं पायतान काढून तिथंच हाणायची हिम्मत तुझ्यामध्ये असली पाहिजे. हे प्रत्येक आईनं शिकवायचं. हे जेव्हा शिकवाल ना तेव्हा तुमच्या कानावर बातम्या ऐकायला येणार नाहीत, पण हे शिकवणं गरजेचं आहे. अजून एक सांगते, आता काय झालंय माहितीये का, अलीकडे फॅशन करा, माझं काही म्हणणं नाही, पण आम्हाला काय झाले, अर्धे कपडे घातले, अर्धे नग्न कपडे घातले, शॉर्ट्स गुडघ्याच्या वर कपडे घातले म्हणजे आम्ही लय सुंदर दिसतोय, जमाना नवीन निघालाय म्हणे. आमच्या महिला सुद्धा कमी मागे राहिलेल्या नाहीत. बिना बाह्याचे ब्लाऊज घातले की आमच्या स्त्रीला वाटतं मी खूप छान दिसते. एक सांगू का तुम्हाला, जेव्हा तुम्ही अंग भरून कपडे नेसत नाही ना, जेव्हा तुम्ही अर्धे कपडे अंग प्रदर्शन करत जेव्हा तुम्ही रस्त्यानं चालता ना, आमच्या मुली जातात तेव्हा हे पोरं चौकात उभे असतात, मुलं चौकात उभे असतात, पोरांची टोळी चौकात उभी असते आणि ह्या पोरीला पाहिलं की ती पोरं, रिअल परिस्थिती सांगते, ह्या पोरांनी पाहिलं की त्याच्यातली काही मुलं हिच्याकडे बघून हसतात, गालातल्या गालात स्माईल. आता त्यांच्यातलं एखादं पोरग हिच्याकडे बघून हसलं, ती पोरं हसली की हिला काय वाटतं माहितीये, अय्या मी किती सुंदर दिसतीये ना, मी किती छान दिसतीये ना, म्हणून ही पोरं माझ्याकडे बघून हसतायत. एक सांगू का तुम्हाला,
तुम्ही सुंदर दिसताय म्हणून ती मुलं तुमच्याकडे बघून हसत नसतात. मग तुम्ही किती वाया गेलेले आहात म्हणून ती पोरं तुमच्याकडे बघून हसत असतात. एवढं लक्षात ठेवा. एक सांगते, जगातली सगळ्यात सुंदर स्त्री जर कुठली दिसत असेल, अंग भरून वस्त्र ज्या स्त्रीच्या अंगावर असतं ना, तिच्यासारखी सुंदर जगात दुसरी कुठली स्त्री नाही. शिवजयंतीला, सप्त्याच्या मिरवणुकीला, दिंडीच्या मिरवणुकीला, काल्याला आमच्या काही महिला, काही स्त्रिया नऊवारी, कपाळाला चंद्रकोर, शिवजयंतीला जेव्हा आमची घरातली पोरगी बाहेर पडते ना माझ्या माऊल्यांनो, तेव्हा आमचेच ही पोरं चौकात उभा राहिलेले तिच्याकडे बघतात, हसतात, बघतात, पण वाकड्या नजरेनं बघत नाही. हीच पोरं आमच्या लेकीकडं माई म्हणून, ताई म्हणून हात जोडल्याशिवाय, तिला वंदन केल्याशिवाय राहत. म्हणून आम्ही कसं वागायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आमची संस्कृती काय सांगते, आमची मर्यादा काय सांगते, आमचा धर्म काय सांगतो हे आम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही बसतो कायद्याची वाट बघत. काय घडलं छत्रपतींच्या राज्यात 5 मिनिटाचं उदाहरण देते, ऐका. 14 वर्षाचे छत्रपती शिवाजी राजे होते, ऐका. 14 वर्षाचे छत्रपती शिवाजी राजे सवंगडी गोळा झाले आणि हे मावळे शिकारीसाठी जंगलाच्या दिशेनं, वनाच्या दिशेनं शिकारीसाठी निघालेले आहेत. आणि ही शिकार करत असताना मारून टाच घोड्याला, मारून टाच घोड्याला, टाच घोड्याला, टाच घोड्याला, घोड्यावर स्वार समयाला, घोड्यावर स्वार समयाला, स्वार समयाला, घोड्यावर स्वार समयाला. राजे चालले फेर फटक्याला, राजे चालले फेर फटक्याला. एके दिवशी मध्यरात्रीला प्रकार काय घडला, प्रकार काय घडला. राजे चालले फेर फटक्याला, मारून टाच घोड्याला, टाच घोड्याला, टाच घोड्याला, टाच घोड्याला दिले. पाठीमागून आवाज आला आणि राजा थांबलं. पाठीमागून आवाज आला, राजा थांबा, राजा थांबा, राजा थांबा. राजे थांबले, घोड्यावरून पाय उतार झाले. रामजी नावाचे बाबा राजांच्या जवळ आले. राजांच्या पायावरती डोकं ठेवलं, डोळ्यातनं पाणी वाहायला लागलं आणि रडणाऱ्या त्या अश्रूंनी राजाचे पाय धुवून निघाले. राजांनी बाबांना उठवलं. बाबा का रडताय सांगाल? न रडता सांगा बाबा काय झालं? राजा, राजा संपलो, राजा संपलो रे, राजा सगळं सगळं संपलं, आयुष्य संपलं, राजा बर्बाद झालो, राजा काहीच नाही राहिलं. काय झालं सांगाल? राज, राज माझी तरणी ताटी पोरगी पाण्याला गेली होती. राज, राज दिवसा ढवळ्या तिला पळवून नेलं. राज तिच्यावर अत्याचार केला. राज माझ्या लेकीला न्याय द्या. राज न्याय द्या, राज न्याय द्या. कोण आहे तो? राजांचे डोळे विस्फारले. वय होतं फक्त 14 वर्षाचं. राजांचे डोळे विस्फारले. कोण आहे तो? कुंपणानच शेत खाल्लं राज, कुंपणानच शेत खाल्लं राज. रांजे गावचा प्रमुख राज, रांजाचा पाटील येसाजी रांजाचा. आणि काय घडलंय जरा बघून या. येसाजी निघाला. येसाजी रांजे गावात गेला. येसाजी रांजे गावातील या प्रमुखाच्या दारात उभा राहता बरोबर रांजाचा पाटील बंगईवर बसलेला होता आणि बंगईत बसून झोका खेळत होता. बसल्या बसल्या त्यानं आवाज दिला. कोण हाय र बाहेर? येसाजी. का आलायस? राजाचं बोलावणं आलंय तुम्हासनी म्हणून आलोया. काय काम आहे तुझ्या राजाकडं? काहीतरी तक्रार आली या म्हण राजाकडं. चला बिगीनं बोलावलं या. माझी तक्रार,
माझी तक्रार तुझ्या राजाकडं. अरे येडा का खुडा, अरे जाऊन सांग तुझ्या त्या राजाला येत नाही म्हणावं जा. मी नामधारी राजा नव्ह. जाऊन सांग काय करणार आहे, कोण काय करणार आहे. मी गावचा पाटील आहे, मी केलं ते तुम्ही सहन केलं पाहिजे. काय करणार आहे बोल. येसाजी वापस आले. येसाजी वापस आले. प्रणाम राज, प्रणाम. काय म्हणाले राज. राज मगरूर आहे. राज तो मगरूर आहे, त्याला काहीच मान्य नाही. त्याचं म्हणणं आहे मी केलं ते गावानं सहन केलं पाहिजे असं म्हणाले. शेजारी तानाजी नावाचा मावळा उभा होता आणि तानाजी म्हणाले अरे येसाजी, कमरेची तलवार काय शोभेला नेली होतीस बाहेर. राजांनी इशारा केला थांबा. माझी आज्ञा नव्हती म्हणून येसाजी तसाच आलेला आहे. रामजी बाबा, रामजी बाबा आमच्या सोबत पुण्याला याल. होय राज. राज माझ्या लेकीला न्याय भेटणार असेल तर मी पुण्याला यायला तयार आहे. राजांची फौज रातोरात पुण्यामध्ये गेलेली आहे आणि रात्रीच्या वेळेस राजांना झोप लागेना. इकडून तिकडं माणसं येरझाऱ्या घालायला लागली. राजे घोड्याच्या पागेत गेले. कानावरती शब्द घुमत होते मी केलं ते गावानं सहन केलं पाहिजे. म्हणजे त्यानं जे केलं त्याचा अजिबात त्या माणसाला पश्चाताप नाही. राज खवळलं. येसाजी 40 घोडेस्वार बरोबर घ्या. 40 घोडेस्वार बरोबर घ्या. रांजात जा आणि लाल महालामध्ये तो गुन्हेगार, तो नराधम सकाळी हजर करा. येसाजीला वाटलं राज विसरलं. राज विसरलं आणि राजांची आज्ञा येसाजीनं ऐकली आणि हा मावळा घोड्यावर बसला आणि निघाला स्वराज्याच्या रक्षणासाठी, स्वराज्यातील स्त्रीच्या रक्षणासाठी. मर्द मराठा येसाजी कडी, मर्द मराठा येसाजी कडी, निघाला तातडी तडक निघाला रांजे गावाला. तडक निघाला रांजे गावाला. गावाचा बंदोबस्त केला. गावाचा बंदोबस्त केला. गावाचा बंदोबस्त केला. गावाचा बंदोबस्त केला. काढण्या लावल्या दंडाला. आगऱ्या लावल्या दंडाला. काढण्या लावल्या दंडाला. आगऱ्या लावल्या दंडाला. रातोरात आणला पुण्याला जिरहाजी. आणला पुण्याला. आणला भिकाला जिरजी. लाल महालाचा तो चौथरा तुडुंब भरला. लाल महालाचा तो चौथरा तुडुंब भरला. राजांनी राजेशाही पोशाख परिधान केला आणि जिजाऊमा साहेबांनी बघितलं राज आज काय सण नाही, वार नाही, काही नाही आणि नवीन कपडे का परिधान केले. मा साहेब दरबाराकडे चला, कळेल तुम्हाला सगळं. महाराज दरबारात आलेले आहेत. मा साहेब येऊन बसलेले आहेत. लाल महालाचा चौथरा तुडुंब भरला आणि लोक विचार करत आहेत आता हा राजा काय शिक्षा देणार. कारण ज्यानं गुन्हा केला तो सामान्य माणूस नव्हता. भेदभाव होईल का माणसं बघायला लागली आणि एवढ्यात राजांनी आज्ञा केली येसाजी आणलत. होय राज. हजर करा आमच्या समोर. मुसक्या बांधलेले हे सज्जन दरबारात हजर करण्यात आले. रामजी बाबा, रामजी बाबा हाच का तो. होय राज यानच. हाच तो दुष्ट राज, हाच तो नराधम राज. यानच माझ्या मुलीवर हात टाकला राज. यानच माझ्या लेकराची आबरू लुटली राज. संपलं राज, सगळं संपलं राज. न्याय द्या राज, न्याय द्या. पाटील हे काय म्हणतात ते तुम्हाला मान्य आहे. मला गोमुखात न्याय मिळावा राज. मला गोमुखात न्याय मिळावा राज. तुम्हाला गोमुखात न्याय मिळाला जाईल. पण ज्या मुलीवर तुम्ही अत्याचार केला, ज्या मुलीवर हात टाकला, ती मुलगी या दरबारात तुमच्या विषयी 2 शब्द बोलेल.
तिचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला काय शिक्षा द्यायची हे ठरवल्या जाईल. नाही राजा नाही, असं करू नका. राजा असं करू नका. काय झालं? राज ती मुलगी या जगात नाही. राज ती मुलगी या जगात नाही. राज काय काय? राजांनाही माहिती नव्हतं. राजांनाही माहिती नव्हतं. राजांनी डोळे संतापून रामजी बाबांकडे बघितलं आणि विचारलं, बाबा मला सांगितलं नाही तुमची मुलगी या जगात नाही? राज म्हणूनच तर सांगत होतो, संपलो राज संपलो. कालपासून एकच बोलतोय राज, सगळं संपलं राज, सगळं संपलं राज. एका बापाचं लेकरू या जगात नाही. एका दुष्टामुळे राजांना बघवलं नाही ना, राज संतापलं ना. राजांनी आवाज दिला, अरे येसाजी बघताय काय? हातपाय तोडा या दुष्टाचे, गाढवावर बसवा आणि गावातून धेंड काढा. कळू द्या जनतेला, आमच्या स्वराज्याच्या मातीतल्या लेकी बाळीकडे, आई बहिणीकडे जर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचे काय हाल केल्या जातील कळू द्या सगळ्या जनतेला. हातपाय तोडले, गावातून फिरवलं. माणसांना आनंद झाला. माणसांना आनंद झाला. आमच्यासाठी धनी मिळाला, स्वराज्यासाठी वाली मिळाला, स्वराज्याचा हिंदवी स्वराज्याचा मालक आम्हाला मिळाला. म्हणून एकेकाळी सह्याद्री हसला, एकेकाळी सह्याद्री हसला, अनंत्याला कसला. मुलगा झाला शहाजी राजाला, मुलगा झाला शहाजी राजाला. शिवनेरीत बाळ जन्मला, शिवनेरीत बाळ जन्मला. रेशमाची दोरी पाळण्याला, रेशमाची दोरी पाळण्याला. जिजा माता हलवी पाळाला, जिजा माता हलवी पाळाला. शिवाजी ठेवलं नावाला, ठेवलं नावाला जिराजी, ठेवलं नावाला जिराजी, ठेवलं नावाला जिराजी, ठेवलं नावाला जिराजी. म्हणून मी नेहमी सांगत असते, आमचे शिपाई, आमचे मावळे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर. अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर आणि शिव भक्तांचे मस्तक झुकते फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर, शिवरायांच्या चरणावर. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. हृदयामध्ये भगवान परमात्म्याला आम्ही साठवलं. महाराज सांगतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हृदयामध्ये भगवान परमात्म्याला आम्ही ठेवलं. तुकोबराया सुंदर असं वर्णन करतात. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आपल्या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा वर्ष 25, अतिशय सुंदर असं आयोजन, अतिशय सुंदर असं नियोजन, सुंदर आणि मोठ्या आयोजनामध्ये हा सुंदर असा सोहळा साजरा होतोय. आजची जी कीर्तन सेवा होती गवळी यांच्याकडून या कार्यक्रमाचं सौजन्याचं आहे. अंतकरणातून त्यांना धन्यवाद. सर्व ग्रामस्थ, सर्व आयोजक, सर्व नियोजक या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी आम्हाला बोलावलं. आपणा सर्वांचं अंतकरणातून ऋण व्यक्त करते. आपलं प्रेम आमच्यावरती राहावं भगवंत चरणी प्रार्थना. स्टेजवर उपस्थित असणारी सर्व गावातील टाळकरी, सर्व गुणीजन वर्ग, सर्व माळकरी, सर्व वारकरी, सर्वांचं अंतकरणातून ऋण. त्याचप्रमाणे आज आपल्याला कीर्तन साथीसाठी जी आपल्या भागातील असतील किंवा मला त्यांचं गाव माहिती नाही, अतिशय सुंदर अशी साथ ज्यांची आज कीर्तन सेवेसाठी लाभली. गायनाचार्य हरिभक्तपरायण आनंद महाराज हांडगर, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज कुतवळ, त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तपरायण अनिल महाराज हांडे. या सर्व गायनाचार्यांची अतिशय सुंदर अशी गायन साथ
कीर्तन सेवेसाठी लाभली. आपणा सर्वांचं अंतकरणातून मी ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे या बाजूला मृदंग वादक आहेत हरिभक्त परायण मृदंगाचार्य गणेश महाराज चौधरी. अतिशय सुंदर अशी मृदंग साधना आपण केली. आपलंही अंतकरणातून ऋण. त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज ढमे. आपलीही सुंदर अशी साथ लाभली. सर्व आमची गुणीजन मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, सर्व भजनी मंडळ, सर्व ग्रामस्थ, सर्व श्रोते, सर्व महिला मंडळ, सर्व पुरुष बांधव. चुकलं असेल काही पदरात घ्या. जे बरोबर असेल तुमचे आणि पांडुरंग परमात्म्याचे करविली तैसी केली कटकट वाकडिका नीट देव जाणे. ज्यांच्या मार्फत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, ज्यांची साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे, साऊंड सिस्टीम यांचेही अंतकरणातून धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. विठाल जय जय विठाल हा बोलिले लेकुरे वेडे वाकोडे उत्तरे हा नाही उच्चारिला अधिकार मी आपला